नमस्कार. न्यूज टॅब मध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत मालिकेचे निर्माते आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री अतुल केतकर सर. अतुल सर हे मालिका निर्माता आहेत. सुप्रसिद्ध मालिका रंग माझा वेगळा, थोडं तुझं आणि थोडं माझं, तुला पाहते रे, या मालिकांचे ते निर्माते आहेत आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर पण आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अतुल सर, न्यूज टॅब मध्ये मी आपलं स्वागत करतो. नमस्कार नमस्कार. आजचा आपला विषय आहे मालिकेचं विश्व. बऱ्याचदा आपण ऐकतो किंवा बघतो की बरेच जे लेखक असतात ते म्हणतात की सिनेमाचं एक विश्व असतं, वेबसिरीजचं एक वेगळं विश्व असतं, तसं मालिकेचं एक विश्व असतं. आज आपण अतुल सरांकडून हे जाणून घेणार आहोत की नेमकं मालिकेचं विश्व म्हणजे काय असतं. तर सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की मालिकेचं वेगळं विश्व किंवा मालिकेचं विश्व म्हणजे एक्झॅक्ट काय असतं आणि ते कसं वर्क करतं, हे प्लीज आम्हाला सांगा. मालिका म्हणल्यानंतर आता सध्या चालू असलेल्या परिस्थितीत आपण पटकन डेली सोप याला मालिका म्हणतो. म्हणजे सोमवार ते शुक्रवार किंवा सोमवार ते शनिवार किंवा कधी कधी सोमवार ते रविवार असे आठवड्याचे 7ही दिवस, 6ही दिवस किंवा कधी कधी 5 दिवस, म्हणजे जवळजवळ रोज आपल्या भेटीला येणारी जी मालिका असते किंवा कथानक असतं, हे सगळ्यात पहिलं याचं वेगळेपण आहे. कारण चित्रपट असतो तो 2 तासाचा, 3 तासाचा, एक मध्यांतर असलेला, आणि वेब सिरीज जी असते ती सुरुवात आणि शेवटामध्ये बांधलेली, 10 भागांची, 12 भागांची, 12 भागांचं एक सीझन, त्याच्यानंतर पुढचा सीझन. या जसं टेलिव्हिजनची निर्मिती बऱ्यापैकी थोडीशी फिल्म माध्यमाच्या रूपाने टेलिव्हिजनमध्ये आली, तसंच मला असं वाटतं टेलिव्हिजनचं एक प्रगत रूप हे वेब सिरीज हे आहे. ओके. तर फिल्म आणि वेब सिरीज ह्याच्यामध्ये ज्या गोष्टीची उत्पत्ती झाली ते हे मालिका विश्व आहे. मालिका विश्वाचा सगळ्यात मोठा डिफरन्शिएटिंग फॅक्टर हा आहे की मालिका तुम्हाला सामान्य घरांमध्ये, ज्या घरांमध्ये खूप मोठ्या प्रोजेक्टरवर टीव्ही बघितला जात नाही, अशा घरांमध्ये तुमच्या आकारमानापेक्षा जवळजवळ 1/3, 1/4 आकारमानाच्या एका स्क्रीनवरती तुम्हाला ती पात्र दिसत असतात. आणि त्याचा संपूर्णपणे कंट्रोल ह्या तुमच्या हातात असतो. तुम्हाला मध्यंतरापर्यंत वाट बघायला नाही लागत. तुम्हाला जर का एखादी गोष्ट तिथे थोडीशी आता काय होणार आहे हे कळलं किंवा काय होणार आहे हे कळलं, तर ती बदलता येते. म्हणजे प्राथमिक मालिका विश्व जे असतं त्यातले सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट ही असते की ते कथानक त्या घराचा भाग होतं. म्हणजे आता सुद्धा तुम्ही बसलेला आहात, तुमच्या मागे गवसणी घातलेला टेलिव्हिजन मला दिसतो आहे, हो. आणि म्हणजे तो तुमच्या घराचा एक भाग आहे जो तुम्ही डेकोरेट करता. ज्या जागी जो हलवून तुम्ही तिथे गणपती बाप्पा विराजमान करता, जेव्हा 10 दिवस ते येतात तेव्हा. तर टेलिव्हिजन विश्व हे असे कथानक ज्याला रोज लोक त्याचं ग्रहण करू शकतील, आणि ते कथानक थोड्याशा संथ गतीने पण अतिशय उत्कंठावर्धक प्रसंगांनी पुढे जातं. आणि एखादी गोष्ट ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये हाऊ डन इट फॅक्टर म्हणतो, त्या हाऊ डन इट फॅक्टरचा संपूर्णपणे वापर करून हे कथानक रचलेलं असतं. तर मालिका विश्वामध्ये जास्त करून कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मालिका दाखवल्या जातात. म्हणजे ह्यात दाखवलेल्या भयकथा सुद्धा कुटुंबावरती अवलंबून असतात. कारण एक कुटुंब, कारण हे जे टेलिव्हिजन सेट आहे हा तुम्ही एकांतात बघण्यापेक्षा तो कुटुंबाबरोबर बसून बघता. त्यामुळे म्हणून त्या मालिका थोड्याशा कौटुंबिक पद्धतीच्याही असतात, ज्याच्यामध्ये नातेसंबंधांना सगळ्यात जास्त महत्व दिलेलं असतं. आणि पात्र रचना, कॅरेक्टर्स, ह्या गोष्टी भयंकर महत्वाच्या. म्हणजे सगळ्या तिन्ही माध्यमांमध्ये पात्र सगळ्यात महत्वाची असतातच, कॅरेक्टर, पण टेलिव्हिजनमध्ये पात्र गोष्ट घडवतात. पात्राचे अनेक कंगोरे असतात, त्याचे नातेसंबंध असतात जे गोष्ट घडवतात. म्हणजे गोष्टीतली पात्र नसतात, पात्रांची गोष्ट असते. ओके. हा टेलिव्हिजन मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण जेव्हा गोष्ट बांधतो तेव्हा एक ढोबळमानाने कथानक बांधतो, की साधारण गोष्ट ज्याच्यातला वेगळेपणा साध्य करण्यासाठी आपण कथानक बांधतो. पण जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण रचतो प्रत्येक त्यातल्या पात्रांचे, ती पात्र रचना, ह्या हे सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ असतो टेलिव्हिजन विश्वात.
जो फिल्म आणि OTT मध्ये पण महत्वाचा असतोच, पण ती पात्र कथा पुढे नेत असतात, कथानकाचा पात्रही भाग असतात, पण टेलिव्हिजनमध्ये पात्र कथानक देतात. अच्छा. म्हणजे टेलिव्हिजन शोची रचना करताना सुद्धा बऱ्याचदा असं होतं की अं, पात्र कशा गोष्टीत चांगलं आहे, पात्रामध्ये काय कमतरता आहे, पात्राचा विकनेस काय आहे. बऱ्याचदा पात्राच्या विकनेस वरती बरेच कथेचे प्लॉट्स रचले जातात, की ओके. पात्राला अंधाराची भीती वाटते, पात्राला खोटं बोलता येत नाही, याच्यावरती संपूर्ण कथानक सुद्धा बऱ्याचदा रचलेलं असतं. आणि ही कथा टप्प्याटप्प्याने पुढे जात असते. यातली रंजकता जी असते ती इंटरपर्सनल रिलेशनशिप वरती आणि जास्त भावनिक गुंतवणूक या मालिकांमध्ये असते. म्हणजे वेब सिरीज मध्ये ऍक्शन असते, फिल्म मध्ये स्केल असते, तसं टेलिव्हिजन मध्ये इमोशनल जर्नी असते, भावनांचा प्रवास असतो. एखाद्या कमतरतेवरती तुम्हाला एखाद्या माणसाशी पटत नसतं तर पुढे जाऊन त्याच्याशी कसं पटवून घ्यायचं, अच्छा. तर ही जर्नी जी असते ती खूप महत्वाची असते. म्हणजे टेलिव्हिजन विश्वामध्ये सगळ्यात महत्वाचं पात्र गोष्ट घडवतं आणि पात्रांचा भावनिक प्रवास आणि बदलणारी नात्यांची समीकरणं. ओके. आणि ही समीकरणं सगळ्यात तुमच्या घरातला भाग असल्यासारखी, म्हणजे घरात त्यांची सोबत वाटेल ओके. अशी पात्र असावी लागतात. कारण एखाद्या वेळेला तुम्हाला, म्हणजे हे रिसर्च मधनंही असं कळलेलं आहे की टेलिव्हिजनच्या पात्रांचा वेळप्रसंगी तुम्ही घरी एकटे असताना त्यांची सोबत वाटते, हा हा. त्यांची एक आता रे माझ्याबरोबर कोणीतरी आहे, यांच्या बरोबर मी जगतो. काही काही मध्यंतरी असे कोविडच्या काळामध्ये काही असे खूप फनी व्हिडिओज येत होते जिथे एक आजीबाई त्या व्हिलनला काठी दाखवत होत्या. ही जी एक भावनिक गुंतवणूक होते त्या पात्राविषयी, ती माझ्या अंदाजाने बाकी कुठल्याही विश्वामध्ये होत नाही. ते त्या आत्ता ड्रॉइंग रूमचा भाग होतात तुमच्या ती पात्र, आणि त्या पात्रांच्या थ्रू तुम्ही त्यांच्या जगातच जगत असता. आणि बऱ्याचदा तुम्हाला टेलिव्हिजन मधलं एखादं पात्राची भूमिका करणारा नट जेव्हा रस्त्यात दिसतो, तेव्हा एक तर तुम्ही त्याला पात्राच्या नावाने ओळखता, आणि दुसरं तुम्हाला खूप तो माणूस येत असल्यासारखं तुम्हाला वाटतं की रे, हा तर माझ्या ओळखीचा आहे, ओके. कारण हा माझा रोज घरात येत असतो, हा माझ्या घरातला भाग आहे. तर लोकांच्या घरातला भाग होऊन काही प्रमाणात त्यांना त्या कथानकांमध्ये त्यांचं स्वप्नरंजन करणं, योग्य ती शिकवण देणं, जो बऱ्याचदा OTT वेब सिरीजचा किंवा चित्रपटांचा भाग असतो असं नाही, पण चांगल्या गोष्टींची शिक्षण, चांगल्या गोष्टींचे संस्कार, याची जबाबदारी पण टेलिव्हिजनवरती थोडीशी जास्त असते असं मला वाटतं. त्यामुळे ते विश्व जे असतं ते कौटुंबिक विश्व असतं, त्याच्यात भावनांना महत्वाचं असतं. ग्रे शेड्स फारशा बघायला मिळत नाहीत टेलिव्हिजनमध्ये. ब्लॅक आणि व्हाईट मध्ये ते होतं पात्र रचना. एखाद्या ब्लॅक कॅरेक्टरचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, विच इज अ लॉंग जर्नी. हो हो. पण ग्रे कॅरेक्टर्स तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये बघायला मिळत नाही, जी या बाकी दोन्ही माध्यमांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. मी मुद्दामून या दोन्ही माध्यमांची कम्पेअर करतोय, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली टीव्ही विश्व काय असतं हे बरोबर. कळतं. आणि दुसरी गोष्ट, मी नेहमी एक उदाहरण देतो. टीव्ही शो हा, तुम्ही कुठल्याही शहरात राहत असाल तर तिथल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी बस सेवा असते, हम्म. तशी असते ती. तुम्ही कुठल्याही बस स्टॉपला चढलात तरी सुद्धा तुम्हाला ती बस आपलीशी वाटली पाहिजे. ओके. आणि एखाद दिवशी तुम्ही आजारपणामुळे बस स्टॉपवरती नाही गेलात आणि 2 दिवसानंतर परत त्या बस स्टॉपवरती गेलात, तरी सुद्धा तुम्हाला ती ऑल इन्क्लुसिव्ह वाटली पाहिजे. तुम्हाला ती बस तितकीच त्या दिवशी तुमची कळली पाहिजे, समजली पाहिजे. त्यामुळे ती पात्र फार लवकर बदलत नाही. 2-3 दिवस मध्ये मालिका चुकली तरी सुद्धा तुम्हाला कॅचअप करायला फार वेळ लागत नाही. हा हा. तसा एखादा OTT मालिकेचा एक मधला भाग तुम्ही बघणं विसरून गेलात हो. तर तुम्हाला लिंक लागत लिंक नाही. लागत नाही. तसं टीव्ही मालिकेत फारशा वेळेला होत नाही. ज्यांनी जीव लोक मन लावून किंवा जीव तोडून मालिका बघतात, पूर्ण लक्ष एकत्रित करून रोज अर्धा तास देऊन, त्या लोकांना कधी कधी असं वाटतं अरे हे तेच तेच दाखवत आहे. अच्छा. तो तेच तेचपणा नसून बहुतांश लोकांना आपल्या मालिकेत सामावून घेण्यासाठी आणि कोणाला चुकल्या चुकल्यासारखं न वाटता, एखाद दिवस बुडला मालिका बघायचा, एखाद दिवशी काही वेगळ्या कारणाने काही क्रिकेट मॅच असेल, निवडणुकांचे निकाल असतील आणि तुम्ही मालिका नाही पाहिलीत, तरी पुढच्या दिवशी
तुम्हाला त्या मालिकामध्ये इन्क्लुसिव्ह वाटतं, तुम्हाला वगळल्यासारखं वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा रेफरन्स डायलॉग मधनं येतो, एखाद्या गोष्टीचा रेफरन्स फ्लॅशबॅक मधनं येतो, पण बाकी सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे असतात. म्हणजे अचानक एक पात्र जे आज चांगलं बोलत असतं ते उद्यापासून वाईटही होत नाही, ज्यामुळे जो जम्प येतो तो होत नाही. आणि ओके. कथानक एका पेसनी पुढे जात नाही. म्हणजे थोडंसं स्लो डाऊन केलेलं असतं. मुद्दा असतो, प्रत्येक एपिसोडमध्ये एक मुद्दा असतो, तो मुद्दा पुढे जातो, कथा नाही पुढे जात. कथेला आपण टेलिव्हिजनमध्ये ट्रॅक म्हणतो. म्हणजे जसं तुम्ही वाहन चालवत असताना 3 ट्रॅक असतात, समजा एक्सप्रेस वेला किंवा 2 ट्रॅक असतात साध्या हायवेला. डावीकडनं जी वाहन चालवत असतात ती बराच वेळ एकाच ट्रॅक मधनं आपल्याला वाहन चालवायला लागतं आपल्या वाहनाच्या आकारामानाप्रमाणे, आणि ओव्हरटेक करताना फक्त तुम्ही ट्रॅक बदलता. बरोबर. तर म्हणून टेलिव्हिजनमध्ये सुद्धा ट्रॅक म्हणतात एखाद्या गोष्टीच्या एखाद्या भागाला. हा हा. ट्रॅक असं Right. म्हटलं जातं. त्यामुळे त्याच्यात कथानक हळूहळू रोज एक नवीन मुद्दा नक्की असतो, पण ट्रॅक तोच असतो. त्यामुळे मोठा मुद्दा कुठे पोहोचायचा, की एक मोठं चॅलेंज घेतलेलं आहे किंवा एक मोठा विडा उचललेला आहे, तर एक 8 दिवस 10 दिवस तो विडा उचलण्याचे वेगवेगळे प्रयत्न तुम्हाला दिसतात. एखाद दिवशी एखादा प्रयत्न मिस झाला तर काही हरकत नाही. तर हे टेलिव्हिजनचं विश्व आहे. तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये ती पात्र तुमच्यापेक्षा आकारमानाने छोटी, त्यामुळे लार्जर दॅन लाईफच्या एक्झॅक्टली ऑपोजिट, दे आर स्मॉलर दॅन लाईफ. आणि त्यांची सोबत वाटते तुम्हाला जास्त. संवाद आणि भावना आणि पार्श्वसंगीत ह्याचा खूप मोठा आधारस्तंभ असतो टेलिव्हिजन विश्वाला. कारण ते कॅप्टिव्हिटीमध्ये बघितलं जात नाही. आतमध्ये किचनमध्ये कांदा चिरत असताना पण बाहेरचा टीव्ही ऐकून कन्झ्युम केला जातो. हो. भाकऱ्या किंवा पोळ्या करत असताना किंवा मिक्सरमध्ये चालू असताना सुद्धा बाहेर कान देऊन टेलिव्हिजन आपण ऐकत असतो. ऐकत तर असतो. टेलिव्हिजन हे बऱ्याचदा जेव्हा पॅसिव्हली बघितलं जातं, जेव्हा समोर नाही बघितलं तेव्हा बऱ्याचदा ऐकलं जातं, आणि मग काहीतरी ऐकलेलं छान झालं की येऊन बघितलं जातं. ओके. त्यामुळे ह्याच्यातलं जे पार्श्वसंगीत असतं ते टेलिव्हिजन मध्ये फिल्म आणि ओटीटी पेक्षा वेगळं असतं. ते कॉन्स्टंट वाजत असतं. एखादा भांड पडल्याचा आवाज फिल्ममध्ये जर का टंग असा येत असेल, तर तो टेलिव्हिजनमध्ये टटंग 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 असा येतो. तर कारण लांब बसलेल्या माणसाला त्याच्यात इंटरेस्ट लेव्हल वाढवण्यासाठी आणि त्याला ह्याच्यासाठी आणण्यासाठी, ते पॅसिव्ह व्ह्युअर्सना ऍक्टिव्ह व्ह्युअर्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ते असतं. आणि आता लोकांचं ते इतकं सवयीचं झालेलं आहे. आमच्या लहानपणी रेडिओ चालू असताना बाकी दिनक्रम चालू असायचा घरात. तसा हल्ली टेलिव्हिजन चालू असताना लोक बाकीचे त्यांचे जे दिनचर्येतले काही भाग आहेत ते चालू असतात. म्हणजे कुठली कामं थांबवून ते बघत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने त्याची मांडणी करावी लागते. आणि ओके. पात्र लक्षात राहतं आणि टॉकिंग पॉइंट लक्षात राहतो. आज पात्राच्या आयुष्यात काय झालं, छोटीशी घटना असू शकते. आज पात्राच्या बाजूनी तिचा नवरा उभा राहिला हा. एखाद्या बाईच्या, तर पण तो प्रवास त्यांना बघायचा असतो छोटा, तो मुद्दा एकच असतो. तर हे बेसिकली टेलिव्हिजन विश्व आहे. याच्यात जास्त करून कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती, घरातले वादविवाद. कारण टेलिव्हिजन बघणारा बहुतांश ऑडियन्स वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या कामकाजाच्या पद्धत ह्याच्यामध्ये काम करत असतो. त्यामुळे टेलिव्हिजनमध्ये नोकरी व्यवसाय आपण दाखवतो, पण नोकरी व्यवसायाशी निगडीत मालिका फार कमी बघायला मिळतात. हो हो हो. कारण घर ही कॉमन गोष्ट असते. आणि संपूर्ण समाज घटनेमध्ये कुठल्याही भाषा असू दे, काही असू दे, लग्न संस्कार जो आहे तो सर्व 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 भारतभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये, जगामध्ये वन अँड ओनली कॉमन थिंग आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेमध्ये लग्न संस्थेविषयी खूप जास्त डिटेलमध्ये, जितके त्याचे कंगोरे उघडू तेवढे कमी आहेत, आणि प्रत्येक मालिकेमध्ये एक वेगळा कंगोरा उघडला जातो. बरोबर. त्यामुळे लग्न व्यवस्था ही खूप इम्पॉर्टंट असते बहुतांश टेलिव्हिजन मालिकांमध्ये. क्राईमच्याही मालिका केलेल्या असतात, त्या थोड्याशा फिक्शन नॉन फिक्शन अशा मिळून मिसळून असतात. तर हे टेलिव्हिजन विश्व असतं ज्याचं थोडंसं आपण व्यसनाधीन होतो. आपल्याला ओके. टीव्हीचं व्यसन लागतं, आपल्याला एखाद्या मालिकेची ती पात्र बघायची सवय लागते. ती सवय बदलणं अतिशय कठीण असतं. आणि एका अर्ध्या तासामध्ये 8 मिनिटाच्या जाहिराती असताना तुम्ही एकाच वेळेला 2 ते 3 गोष्टी कन्झ्युम करू शकता अर्ध्या अर्ध्या तासाच्या वेगवेगळ्या चॅनल्सवरती. तर असं सध्याचं हे मालिका विश्व आहे. फार छान सांगितलं सर तुम्ही. आणि तुम्ही एक विशेष मुद्दा याच्यात असा सांगितला की आमच्याच घरामध्ये सतत आम्ही ऐकत असतो
की काय तेच तेच चालू आहे मालिकांमध्ये, पुढे जातच नाहीये मालिका, सरकतच नाहीये. तर तुम्ही आज जे मला सांगितलं की तुम्हाला कुठे ते तुटल्यासारखं वाटू नये, कारण तुम्ही एकटे बघणारे नसता, तुमच्यासोबत हजारो लोक ती मालिका बघत असतात. कधी कधी त्यांचं सुटतं किंवा त्यांच्यासारखं, म्हणजे तुम्ही जसं कंटिन्यू बघताय तसं ते कंटिन्यू बघू शकत नाही, आणि त्यांना तो कनेक्ट राहावा म्हणून ते असं रिपिटेटिव्ह वाटतं आपल्याला. तर ते आज तुम्ही सांगितलं तर ते खूप छान वाटलं, आणि तुम्ही खूप मस्त प्रकारे एक्सप्लेन केलं की मालिकेचं विश्व काय असतं. एक फक्त मला यात ऍड करावं असं वाटेल, ते मी नेहमी सांगतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे असं म्हणतात. अ, आपण जे नाटक बघायला जातो ते आर्टिस्टचं माध्यम आहे असं म्हणतात. हम्म. पण टेलिव्हिजन हे मुख्यत्वे करून कितीही आपण त्याच्यावरती वादविवाद केले तरी सुद्धा हे लेखकाचं माध्यम आहे. लेखकाचं, हो हो. कारण लेखक ह्या माध्यमावरती जास्त पकड असलेला व्यक्ती आहे. शेवटी तो जे संवाद लिहितो, त्याच्या आधी जी पटकथा रचतो, तो ज्या गोष्टीचा भाग असतो, ते खूप आधीपासनं प्लॅनिंग करून त्या पद्धतीने केलं जातं. त्यामुळे टेलिव्हिजन हे प्रेक्षकाभिमुख माध्यम असलं, अ, जे अतिशय युनिक आहे. परत टेलिव्हिजनचं विश्व हे लोकांना काय आवडतं, त्यांची रुची काय आहे, त्याप्रमाणे रचना केली जाते. आणि लेखक ती रचना करतात, त्यामुळे हे लेखकाचं माध्यम आहे. बऱ्याचदा ते एक्सप्रेशन लेखकाचं असतं, कारण दिग्दर्शकाला त्याच्या दिग्दर्शनाची चुणूक दाखवायला खरंच खूप कमी वेळ मिळतो, कारण दिवसाला खूप सारं फुटेज शूट करायचं असतं. फिल्ममध्ये तुम्ही एखादा 2 मिनिटाचा सिक्वेन्स फक्त पूर्ण दिवसात शूट करू शकता, तसं टेलिव्हिजनमध्ये नसतं. वेळेचं बंधन खूप असतं. त्यामुळे लेखकांनीच पूर्ण तयारीनिशी हे लिहून द्यावं लागतं, आणि त्यामुळे हे लेखकाचं माध्यम आहे. हा वेगळेपणा आहे टेलिव्हिजनचा असं मी म्हणेन. हो. छान सर. सर, माझा पुढचा प्रश्न असा असेल की एखाद्या मालिकेचा विषय कसा निवडायचा, आणि त्याची शून्यापासूनची प्रोसेस काय असते, ती शूटला जाईपर्यंत किंवा डेव्हलपमेंटला येईपर्यंतची. हं. मी मगाशी म्हणलं तसं टेलिव्हिजन एक असं सर्कल आहे. हम्म. टेलिव्हिजन हे प्रेक्षकाभिमुख माध्यम असल्यामुळे अ, जेव्हा चॅनलमध्ये किंवा निर्मिती संस्थेमध्ये आपण आता काय पद्धतीच्या मालिकेची निर्मिती करायची, ह्याचा अंदाज तुम्हाला लोकांना भेटून सध्या कुठल्या गोष्टीबद्दल, कुठल्या ट्रेंड बद्दल लोकांमध्ये कुतूहल आहे, लोकांमध्ये आवड आहे. त्यातमध्ये बऱ्याचदा पेपरामधल्या काही बातम्या असतात, काही अकाली मिळालेल्या काही गोष्टींना मिळालेली प्रसिद्धी असते, किंवा एक युनिक लव्ह स्टोरी असते. एक असं पात्र तुम्हाला कुठेतरी दिसतं किंवा एक कुठेतरी वाचनात येतं की अरे हे पात्र छान आहे. मग त्या हम्म. पात्राच्या भोवती तुम्ही एक गोष्ट रचता. मुख्यत्वे करून 99% वेळेला आपल्या मराठीसाठी मी बोलीन किंवा हिंदीसाठी बोलीन, बाकी भाषांमध्ये मी फार काम केलेलं नाही त्यामुळे मला माहित नाही. स्त्री भूमिका ही सेंट्रल भूमिका असते, स्त्रीची भूमिका. कारण असं आहे की स्त्रिया जास्त टेलिव्हिजन बघतात अशी एक मान्यता खूप पूर्वीपासून पाश्चात्य देशांमध्येही होती आणि आपल्याकडेही होती. तर स्त्रियांना कुठला विषय भावेल ह्याचा अर्थ असा नाही की त्या स्त्रियांच्या आयुष्यात जे घडतंय, जे चाललंय तेच दाखवायचं. ओके. याच्यासाठी एक रिसर्च केला जातो, आणि त्या रिसर्चमध्ये साधारण आत्ता आपल्याला ज्या प्रेक्षक वर्गासाठी मालिका बनवायची आहे त्यांची साधारण स्वप्न काय आहेत, त्यांची आपल्या कुटुंबाकडनं अपेक्षा काय आहेत, त्या बदलल्या आहेत का, त्याच्यामध्ये कशाची भर पडली आहे का, कुठली नवीन वेव आली आहे का, एखाद्या मध्यंतरी तुम्हाला लक्षात येत असेल की सगळे IPS IAS ऑफिसर्स बनण्याची सगळ्या नायिकांमध्ये एक वेव आली होती. हो हो हो. कारण तेव्हा खरंच निकालही IAS IPS परीक्षेचे तसेच लागत होते की ज्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त होतं. ओके. तर हे काहीतरी एक आपण घेतो फीडबॅक समाजातनं, आणि त्या समाजातल्या फीडबॅकवरती एक पात्र आपल्याला मिळतं. त्या पात्राच्या भोवती बाकीची पात्र मिळतात आणि त्या पात्राचा संघर्ष आपल्याला मिळतो. तर ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, एखादी गोष्ट आपल्याला कोणाला प्रेझेंट करत असताना 3 पॉइंट महत्वाचे असतात की पात्राचा संघर्ष, आणि त्या पात्राच्या संघर्षाला लागणारा वेळ. हा हा. म्हणजे की ते किती वेळ चालू शकते ती गोष्ट. एखादी गोष्ट आपण कादंबरी जरी वाचली तरी सुद्धा ती चित्रपटच त्यावरती बनू शकतो.
एखादी छोटी कथा वाचली तरीही त्याच्यावरनं मोठी 1000 भागांची टेलिव्हिजन मालिका बनू शकते. जसं की तुम्हाला अवंतिका वगैरे ह्या मालिकांची उदाहरणं माहिती आहेत. त्या हो. गोष्टी छोट्या होत्या, त्या कथा छोट्या होत्या, पण त्याच्यावरनं गोष्ट खूप मोठी झाली कारण पात्र रंगत गेली. तर तशा पद्धतीने एखादी वाचलेली कथा, वाचलेल्या एखाद्या स्त्रीचा संघर्ष, स्त्रीच्या आयुष्यात येणारा युनिक प्रॉब्लेम, सध्या तुम्ही ज्यांच्याशी डील करता आहात त्या एखाद्या सामाजिक प्रश्न, हम्म. म्हणजे बालिका वधू सारखी सिरियल असेल किंवा आम्ही रंग माझा वेगळा मध्ये जे घेतलं होतं तसं की एका थोड्याशा वर्णानी कृष्ण असणाऱ्या मुलीची गोष्ट, पण ती जर का 20 वर्षापूर्वी झाली असती गोष्ट तर तिला त्याचा न्यूनगंड असता. अच्छा. पण आम्ही जेव्हा ती गोष्ट केली तेव्हा आम्ही त्या पात्रामध्ये असं घातलं की त्या मुलीला त्याचा न्यूनगंड अजिबातही नाही, ओके. आणि तो न्यूनगंड नाहीये ह्यांनी तिला एक वेगळ्या संघर्षाला एक वेगळा पैलू मिळाला आणि त्यामुळे ती कथा तशी डेव्हलप होत गेली. काही प्रमाणात हल्लीच्या काळात म्हणजे ही झाली एक पद्धत. इथनं जी सुरू होते, पात्र रचना तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला मग फॅमिली ट्री ज्याला म्हणतात, की त्या कुटुंबाचं वृक्षवेल कसा असेल. मग मुलीचं पात्र ठरवता तुम्ही तेव्हा त्या पात्रामध्ये आम्ही रेग्युलरली तुम्हाला सांगतो की बरेच लेखक असं करतात, आम्हीही करतो, की एक सोपी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा आम्ही पाळतो असं नाही किंवा ह्याच्यात त्याला, पण आपल्या पूर्वजांनी किंवा बऱ्याच लोकांनी ना ज्योतिष शास्त्रामध्ये कॅरेक्टरायझेशन फार छान करून ठेवलेलं असतं. ओके. त्यामुळे एखादं पात्र आपल्या डोक्यात आलं तर ते कुठल्या राशीचं असेल, त्या राशीतल्या कुठल्या नक्षत्रावरती तिचा जन्म झालेला असेल, मग ती कुठल्या काळात कुठल्या घरात जन्माला आलेली असेल. बरं, मग तिचं कॅरेक्टर एकदा ठरलं की बाबा समजा ती सिंह राशीची आहे हम्म. किंवा ती कन्या राशीची आहे, तर तिच्यातले एक 7-8 गुणधर्म तुम्हाला असे मिळतात. वाव. बरं, मग नाही, मग ही रास नाहीये बरोबर तिच्यासाठी. मग दुसरी रास कुठली तरी आपण शोधतो की हा हे गुणधर्म आता ह्या मालिकेतले ह्या पर्टिक्युलर, आणि मग तिच्या आईला ही रास जाईल का, मग तिचे वडील कसे असतील, तिचं अपब्रिंगिंग कसं असेल, तिच्यावरती काय संस्कार झाले असतील, लहानपणी तिच्या आयुष्यात काही असे आघात झाले असतील का ज्याच्यामुळे तिला कुठल्या गोष्टीबद्दल आनंद असेल, कुठल्या गोष्टीबद्दल दुःख असेल, ती हिडन भीती काय आहे मनातली, त्या पात्राचा सखोल अभ्यास केल्यानंतर, आणि हा प्रत्येक टेलिव्हिजन मालिकेत खूप सखोलपणे केलेला असतो आणि प्रत्येकच माझ्या अंदानी फिल्म असो किंवा ओटीटी असो त्या सगळ्यातच केलेला असतो. टेलिव्हिजन मालिकेमध्ये जरा जास्त पद्धतीने केला अशासाठी जातो की, म्हणून आणि राशींचाही अशासाठी फायदा होतो की एकदा आपण त्याला कुठल्या तरी राशीमध्ये किंवा 12, 13, 15 कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बांधलं तर त्याच्यात पटकन बदल होत नाही. मगाशी मी म्हणलं तसं व्हाईट ऑर ब्लॅक, ब्लॅक. तुम्ही ग्रे मध्ये नसू शकता. तुम्ही ग्रे मध्ये गेलात की तुम्ही कन्फ्यूज करताय ऑडियन्सना बरोबर की अरे बरोबर. मी काय लक्षात ठेवायचंय, काल तर हा असा बघत होता, आज तर असा बघतोय, हे मग ह्याच्यात बदल झाला का, मी 10 दिवसांनी मालिका बघायला येतोय, मी फक्त प्रोमो बघितलाय आणि मग 22व्या एपिसोडला मी आलो आहे, अरे प्रोमो मध्ये तर हा असा दाखवला होता दानशूर आणि आता तर हा मक्खीचूस दाखवला आहे. तर हा न येण्यासाठी एक आपल्याला ज्याला काय म्हणतात, पिलर म्हणतात, कॅरेक्टर पोल किंवा पिलर म्हणतात, की एका खांबासारखं, खांब कसा हलत नाही जागेवरनं तसं कॅरेक्टर पोल बांधायला लागतं आणि त्याच्या सुरुवातीलाच त्याच्यावर मेहनत करायला लागते. त्याच्यावर शिलालेख असेल का, तो कोरा असेल का, काय रंगायचा असेल, सोनं असेल, चांदी असेल, काय असेल, तसं त्या मुलीचा स्वभाव काय असेल, त्या मुलीला काय आवडत असेल, काय नाही आवडत असेल. आणि हे सगळ्यात चॅलेंजिंग का असतं, कारण मुलगी हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि आता अनंत मालिका ऑलरेडी जगात चालू आहे, तर आपली मुलगी वेगळी कशी, हम्म. तर तिला युनिक क्वालिटीज द्यायला लागतात. म्हणजे कशा, की तिला कधी कधी असं म्हणतो की ती ना उत्तम कविता करते, ओके. ती उत्तम काय म्हणता येईल त्याला, की एकदा पाहिली फोटोग्राफिक मेमरी आहे तिची, हम्म. किंवा तिच्यात अशी कुठली क्वालिटी अजून तिला लक्षात आलेली नाही, जसं आम्ही तुला पाहतेरे मध्ये केलं होतं तसं, की अजूनपर्यंत तिला ती कोण आहे याचा साक्षात्कारच झालेला नाही, ही पण ओके. एक क्वालिटी असू शकते. येस येस. आणि मग ती नंतर होते की तिच्या गतजन्मीचं काहीतरी तिला आठवतं आहे, ही तिची क्वालिटी होती. तर अशा पद्धतीचं डिटेल कॅरेक्टरायझेशन केल्यानंतर मग त्या कॅरेक्टरचा प्रवास सुरू होतो आणि त्या प्रवासात हा कुटुंब वेल जो असतो किंवा कुटुंब वृक्ष जे असतं, ज्याला फॅमिली ट्री आपण म्हणतो, तर ह्या फॅमिली ट्रीची रचना केलेली असते. त्याच्यामध्ये तिच्या सपोर्टिव्ह कोण आहे
आणि तिच्या विरुद्ध कोण आहे. बरं, कुठल्या परिस्थितीमध्ये ती वाढलेली आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, त्याच्याप्रमाणे तिच्या सवयी. आणि हे जे रिप्रेझेंटेशन असतं टेलिव्हिजनमध्ये, हे 90% वेळेला रिलेटेबल कॅरेक्टरच्या आयुष्यामध्ये अनबिलिव्हेबल गोष्ट होते. म्हणजे एक अतिशय तुमच्या आमच्या शेजारच्या घरात दिसू शकणाऱ्या मुलीच्या आयुष्यामध्ये, म्हणजे अगदी आपल्या आपल्यासारख्या रोजच्या रिअलिस्टिक आयुष्यामध्ये मुलगी, पण तिच्या आयुष्यामध्ये अनरिअलिस्टिक फॅन्टसी परिकथासारख्या घटना घडतात. ओके. म्हणजे एक सामान्य स्त्री तिच्या थ्रू एंटर करते आणि मग तिच्या पात्रा थ्रू स्वतःचं स्वप्नरंजन करते, हो. की माझं लग्न अशा श्रीमंत घरात व्हायला हवं, माझा नवरा असा हवा, माझा भाऊ असा हवा, माझी भाऊजे अशी हवी, माझी नणंद अशी हवी, मी माझ्या घरात गेल्यावर असं करीन. हे एक स्वप्नातलं जग आपण निर्माण करतो आणि हे स्वप्नातल्या जगामध्ये नेल्यानंतर तिथे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्याही अकटष्ट विकटो दाखवतो आपण. ओके. म्हणजे लार्जर दॅन लाईफ, जे एका माणसाच्या आयुष्यात घडत नाही. 100 माणसांचं चरित्र एकत्र केलं तर हे पात्र तयार होतं. ओके. म्हणजे टेलिव्हिजनचं हे पण एक आहे की एका कोणाचं चरित्र नसतं, एका स्त्रीचं. रिअल लाईफ मधली तुम्ही ऑब्झर्व्ह करा. म्हणजे हे लेखकांचं बऱ्याचदा होतं की कधी स्वतःच्या आईच्या लाईफ मधनं बॉरो केलं, कधी स्वतःच्या मावशीच्या आयुष्यातनं बॉरो केलं, आत्या, बहीण, ही सगळ्यांची आयुष्य एकत्र करून एक पात्र उभं करतात. बरोबर. दे आर लिव्हिंग 100 लाईफ्स टुगेदर. मग ती हेही असते, ती तेही असते, ती तेही असते. आणि टेलिव्हिजन विश्वात आम्ही नेहमी म्हणतो की 8 हातांनी 8 कामं करू शकणारी जी स्त्री असते, हम्म. तशी आपली प्रत्येक मालिकेची हिरोईन असावी, वाह. जी सर्व गुण संपन्न आहे. हा. पण त्याच बरोबरीने आता गेल्या 10-15 वर्षामध्ये हा एक फरक पडलेला आहे की तिच्यात ज्या त्रुटी आहेत किंवा फ्लॉज आहेत, त्या फ्लॉजमुळे गोष्ट पुढे जाते. बरोबर. एका मुलीला खोटं बोललेलं आवडत नाही, पण तिचा भाऊ खोटं बोलूनच तिचं लग्न एका अडाणी माणसाशी लावून देतो. हम्म. हा. बरोबर. एक मुलगी तिच्या बहिणीचं लग्न जिथे ठरलेलं असतं त्याच मुलाच्या प्रेमात पडते आणि हे तिला माहीतच नाही. ओके. हा. आणि ती एकदा बहिणीला दिलेल्या वचनातनं मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे एक फोर्सफुल मॅरेज आलं. किंवा अशा ज्या हे असतात ना, की त्या त्या अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण केल्या जातात त्याच्यामध्ये. आणि मग ही एक पूर्ण कथा बांधणी झाली की मी म्हणलं तुम्हाला तसं कॅरेक्टर्स आपली क्लिअर झाली, फॅमिली ट्री आणि हे. त्याच्यानंतर आपला प्लॉट क्लिअर झाला की त्याचा प्रवास कसा हवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मालिका निर्मितीमध्ये, त्याचा असतं प्रिमाइस. प्रीमाइस. हा. म्हणजे ती घटना कुठे घडवायची, छोट्या फ्लॅटमध्ये घडवायची, बंगल्यात घडवायची, हा मायक्रो लेव्हलवरचा विचार झाला. ती कोल्हापुरातली गोष्ट असेल, वाईमधली गोष्ट असेल, मुंबईतली गोष्ट असेल, नागपुरातली गोष्ट असेल, ज्याच्याबरोबर सुपरफिशियल गोष्टी येतात, हम्म. बोलण्याचा लहेजा, डायलॉग मधल्या निटिग्रिटीज, तिथले सामाजिक प्रश्न, या सगळ्या गोष्टींचा ठेवा आपल्याला त्या प्रिमाइस मधनं मिळतो. तो प्लॉट, कॅरेक्टर्स, प्रिमाइस, ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे अभ्यास झाल्यानंतर कास्टिंग सुरू होतं. टेक्निशियन्सना निवडलं जातं. टेक्निशियन्स, एखादा रायटर एखाद्या जॉनर, एखाद्या पद्धतीची गोष्ट चांगली लिहितो, त्याच्यात एक थरार चांगला निर्माण करतो, हास्य विनोद चांगला करतो, तर त्या पद्धतीने त्यांची निवड होते. मग दिग्दर्शकाची निवड होते. तर पॅरलली कास्टिंग सुरू असतं. कास्टिंग सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर बजेटचा अंदाज येतो. ओके. मग बऱ्याचदा असं होतं की नाही, आपल्याला नागपूरला शूट जाऊन करणं शक्य नाही, आपल्याला मुंबईतच करावं लागेल. ठीक आहे, कथा मुंबईत करू. मग मुंबईतल्या कुठल्या भागात करू, ते इथे करू. तर विदिन द अवेलेबल रिसोर्सेस, येस. विदिन द गिव्हन बजेट, अ स्टोरी इज रिडिझाईन. ती गोष्ट पुन्हा एकदा संरचित केली जाते. त्या बजेट, कारण सगळ्या कुठलाही बिझनेस म्हणला की त्याच्यासाठी बजेट अतिशय बजेट. महत्वाचं असतं. येस, खरंय. तर त्या बजेटमध्ये बसवण्यासाठी सगळा द्राविडी प्राणायाम केला जातो. वाह. ह्याच्या टेलिव्हिजनमध्ये सगळ्यात मोठा तोटा हा आहे की फिल्मचं सुरुवात, मध्ये, शेवट आणि 50 सीन मध्ये काय होणार आहे हे ठरलेलं असतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला बजेट ऑलमोस्ट 99% काय असणार आहे हे माहिती असतं. येस सर. पण पात्र जेव्हा तुम्ही लोकांसमोर ठेवता, त्या पात्राला ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो, एखादं तुम्हाला वाटत असतं की हे पात्र फक्त 10च दिवस आपल्याला शूटिंगला लागणार आहे, पण ते पात्रच हिट होतं, ओके. त्याचे जास्त दिवस लागतात.
किंवा एक अतिशय मोठं महागाईचं पात्र तुम्ही घेतलेलं असतं आणि त्याचा ट्रॅक चालतच नाही. हा हा. मग त्याला काढून टाकावं लागतं आणि दुसऱ्या पात्राला महत्व द्यावं लागतं, किंवा त्या कथानकाचा एक भाग चालत नाही, मग ते दुसरं कथानकच चालतं. म्हणजे लग्न झाल्यानंतरचीच गोष्ट चालते, लग्नाच्या आधीची गोष्ट चालतच नाहीये. मग कधी कधी लग्न पटकन करावं लागतं. तर अशा काही अडचणी येतात. त्यामुळे फ्लुइड असतं बजेट थोडंसं. म्हणजे जी लोक टेलिव्हिजन निर्मिती क्षेत्रात येणार आहेत त्यांना ह्याची कल्पना पाहिजे की थोडंसं फ्लुइड असतं बजेट. गोष्टीप्रमाणे थोडंसं बदलतं, ह्याचा तुम्ही डोक्यात विचार करून ठेवायला हवा. हे कुठेतरी ब्रेक इव्हन करायला वाव मिळतो, पण त्याच्यासाठी तुम्ही सजग असायला हवं. आलं लक्षात सर. तर अशी ही निर्मिती. आणि मग एक महिना आधी, ज्याला आपण -30 म्हणतो, ज्या दिवशी टेलिकास्ट असेल, आयडियली त्याच्या 30 दिवस आधी तुमचं शूटिंग सुरू होतं. कधी कधी जास्त आधी सुरू होतं, कधी कधी थोडं लेट सुरू होतं. आणि मग तुमचं प्रोमोज सुरू होतात. म्हणजे तुम्हाला काय म्हणून तुमची सिरियलचा वेगळेपणा, ज्याला युनिक सेलिंग प्रॉपोजिशन म्हणतात, तो वेगळेपणा लोकांच्या समोर आणून लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करता तुमच्या मालिकेच्या पहिल्या दिवशी येण्यासाठी. आणि मग मालिकेच्या पहिल्या भागापासून सुरुवात होते मालिकेची. वाव सर असा वाव. हा प्रवास आहे, जो मी संक्षिप्त सांगितलाय. कितपत मी त्याला न्याय देऊ शकलोय प्रश्नाला मला माहित नाही, पण नाही. बऱ्यापैकी सांगायचा प्रयत्न केलाय बऱ्यापैकी पण साधे लक्षात पद्धतीने. आलं सर. म्हणजे कॉन्सेप्ट कळला की शून्यापासून सुरुवात कशी होते, तुम्ही कसे कॉन्सेप्ट ठरवता, आणि त्यात कास्टिंग आलं, आणि सगळ्यात मेन मुद्दा जो तुम्ही सांगितला बजेटिंगचा, तर तो व्यवस्थित तुम्ही सांगितला, आणि सगळं मस्त लक्षात आलंय सर. सर आता मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे विचारायचं. की बऱ्याचदा आपण मालिकांमध्ये बघतो की एखाद्या मालिकेत एखादी घटना घडली की त्याच्याशी मिळती जुळती किंवा त्याच्यासारखी दुसरी घटना, या तशीच घटना दुसऱ्या मालिकेत घडते. म्हणजे एखाद्या मालिकेत एखाद्या मुख्य पात्राचं लग्न झालं, तर दुसऱ्या मालिकेत त्या मुख्य पात्र, म्हणजे जे मेल असेल किंवा स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तर त्या पुरुषाचं लग्न होतं आणि इथे एका स्त्रीचं लग्न होतं. असं आपण बघतो. इथे एखादा ऍक्सिडेंट झाला तर तिथे पण एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो. तर हे असं का होतं मालिकांमध्ये? नाही, ह्याचं खरं तर कारण एक आहे. सगळ्यात महत्वाचं की आपण लक्षात घ्यायला पाहिजे की किती वाहिन्या आहेत आणि किती वाहिन्यांवरती किती मालिका चालू आहे. जसं असं म्हणण्यासारखं आहे की 7 सुरांमध्ये किती व्हेरिएशन आहे. हम्म. आणि तिकडेही त्याच पठडीतलं साधारण गाणं वाजत असताना आपल्या इथे पण साधारण त्याच पठडीतलं गाणं वाजत असतं. बऱ्याचदा असं होतं की रोज तर असं होत नाही, पण कधी कधी काय होतं, टाइमलाईन्स कोलाइड होतात. आणि एकाच वेळेला 2 किंवा 3 मालिकांमध्ये एक प्रकारच्या घटना ह्या बऱ्याचदा कोइन्सिडेंटल असतात. म्हणजे ओके. हे मी सांगू शकेन की हे जाणून बुजून कोणी केलेलं नसतं. ओके. हा. कारण यात सगळ्यांचंच नुकसान असतं. कारण त्याच्यातनं एक अरे ह्यांच्यासारखंच हे करतायत, सगळीकडेच काय हे करतायत, यांनी एक निगेटिव्ह पब्लिसिटी पण होते. आणि जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज असतो, म्हणजे आपल्या मालिकेमध्ये काहीतरी विशेष गोष्ट होते आहे, हा 3 मालिकांमध्ये डिव्हाइड होतो. तर जाणून बुजून कोणी असं करत नाही. पण हे अव्हॉइड करता येऊ शकतं, एकेका वाहिनीवरती हे अव्हॉइड करता येऊ शकतं. कारण बऱ्याचदा असंही बघायला मिळालं की एकाच वाहिनीवरती असे 2 गोष्टी होत आहेत एकसारख्याच. तर हे थोडंसं टायमिंग चुकलं असंच ह्याचा अर्थ असतो. आणि आपण सगळेजण ह्युमन बिईंग्स आहोत. ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा मालिका निर्मिती करणारे. अ, त्यामुळे काय होतं की कुठेतरी एखादी गोष्ट काहीतरी ऐकलेली असते, तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बसून ती गोष्ट ऐकता आणि तुमच्या कळत न कळत ती दुसऱ्या मीटिंगमध्ये तुम्ही 1-2 दिवसांनी अरे असंही करून बघूया का, तेव्हा तुम्हाला हेही आठवत नसतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी शो मध्ये ऑलरेडी करतो आहोत. तर असं निर्मिती संस्थांकडनं होत नाही, पण कधी कधी हे चॅनलमध्ये ल्या लोकांकडनं अशी चूक होऊ शकते. अशी होते मला असं म्हणायचं नाही, पण अशी होऊ शकते. कारण ते दिवसाला 15-20 गोष्टी ऐकत असतात. हा हा. त्याची लिंक लागणं पण अवघड असतं. एखादा प्लॉट इकडचा इकडे गेला किंवा ती गोष्ट, पण त्यांना जेवढं लक्षात येतं तेव्हा ते क्लीनअपही होतं किंवा रेक्टिफाई होतं. पण ह्याला दुसरा मला ही गोष्ट म्हणायची, जेव्हा ही गोष्ट जाणून बुजून केली जाते, हम्म. तेव्हा तुम्हाला काही जुन्या महाभारत किंवा रामायणातल्या अस्त्रयुद्धांचे जर का इमेज आठवत असेल, का इथनं ह्यांनी एक पर्जन्य अस्त्र सोडलं तर ह्यांनी पण एक पर्जन्य अस्त्र सोडलं आणि ते नलिफाय झालं.
कधी कधी दोन वाहिन्यांमध्ये एकाच वेळेला दोन अशा पद्धतीने कोण जिंकते बघू, आम्ही मागे हटणार नाही, तुम्ही मागे हटू नका, बघू कोण जिंकते, अशा पद्धतीची ही चुरस लागू शकते. पण ती दोन वेगळ्या वाहिन्यांमध्ये लागली तर लागू शकते, जी पण खूप रेअर असते. आणि त्या उपर मी म्हणतो आहे की कधी कधी ट्राईड अँड टेस्टेड गोष्टी आपल्या इथे, जसं मराठी साहित्यामध्ये अडॅप्टेड गोष्टी यायला लागलेल्या आहेत, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी भाषेमध्ये खूप छान प्रसिद्ध झालेली, आपल्या भाषेत आपल्या संस्कृतीशी मिळती जुळती वाटणारी एखादी गोष्ट आपल्या भाषेत करतात, हम्म. तशा आपल्या इथे पण काही बाहेरच्या भाषांमधल्या गोष्टी अडॅप्ट करून करायची एक सवय लागलेली आहे. ओके. तर त्या सवयीमध्ये त्या तिथे तसं केलेलं आहे म्हणून इथे असं केलं, त्याला दुसरं काही कारण नाही. अच्छा. जाणून बुजून हे केलेलं नाही, पण त्या दोन कथानकांमध्ये ते तसं आहे. आणि एक तुम्ही बंगालमधनं उचललेलं आहे आणि एक तुम्ही तेलुगूतनं उचललेलं आहे. आणि त्या दोन भागांमध्ये शेवटी तो मी जो सुरुवातीला म्हणलो की त्या पात्राच्या आयुष्यातला संघर्ष, हा काही कधीतरी हा कोइन्साइड होणार आहे, किंवा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्ही विदिन व्हाईट किती शेड्स दाखवणार, विदिन ब्लॅक किती शेड्स दाखवणार, त्यामुळे कधी कधी ते कोलाइड होतात. आणि कोइन्सिडेंटली असं होतं की एकाच प्रकारचे कुकर फुटणे, हम्म. एकाच प्रकारची लग्न होणे, एकाच प्रकारच्या स्पर्धा होणे, लंगडी, कबड्डी, लिंबू, चमचा, हे सगळीकडे एक नवरा बायकोंची शर्यत, हे सगळीकडे एकसारखं होतं. किंवा ह्याला दुसरं कारण हे असतं, एकाच कुठल्या तरी चित्रपटानी किंवा पेपरातल्या बातमीनी दोन किंवा तीन लेखकांना एकदम प्रेरणा मिळते. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं घडलेलं नाही, हम्म. दम लगा के हैशा समजा चित्रपट आला हा हा. आणि तो चांगला चालला, तर त्याच्यातला जो नवरा बायकोतला तो जो रेस आहे, त्यातली एक गोष्ट त्यांना समजा आवडली आणि दोन तीन लेखकांना वेगळी, आणि ती त्यांनी आपल्या शो मध्ये केली. कारण टेलिव्हिजन हे प्रेक्षकाभिमुख माध्यम असल्यामुळे आणि बऱ्यापैकी समाजातल्या गोष्टींचं रिफ्लेक्शन असल्यामुळे, समाजात ज्या गोष्टीची चलती आहे तो प्रत्येक माणूस ती गोष्ट आपल्या शो मध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बरोबर. तेव्हा कदाचित या दोन गोष्टी एका टाइमलाईनवर पडल्या की ते एकत्र होतात. आलं लक्षात सर. तर त्यामुळे बऱ्याचदा अशी मजा होते आणि कुठली मालिका बघतोय हेच कळत नाही त्यामुळे. हो. खरंय खरंय. खूप छान उत्तरं दिलेत सर तुम्ही, आणि खूप व्यवस्थित एक्सप्लेन पण केलंय. आपण आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यांकडे जात आहोत. मी माझ्या प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना विचारत असतो, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही सध्या कुठली वेब सिरीज बघत आहात किंवा कुठलं पुस्तक वाचत आहात, यात नवीन कुठला चित्रपट बघितला? मी छावा चित्रपट पाहिला नुकताच. ओके. आणि वेब सिरीज मी पाताल लोक सीझन 2 वेब सिरीज पाहिली. हम्म. आणि मी सध्या खरंच खूप आळशी झालेलो आहे, सलग कादंबऱ्या पुस्तकं वाचणं मला जमत नाही. पण युवल नोआची नेक्सस मी वाचायला घेतली आहे, ती इन प्रोसेस आहे, वाचून ओके. कंप्लीट नाही झालेली अजून. पण बरेच दिवसांनी ते पुस्तक वाचतोय, कारण पुस्तक वाचणं, स्क्रिप्ट वाचणं, फोन मधल्या आलेल्या गोष्टी वाचणं हे खरं तर चूक आहे, पण एखादी कादंबरी घेऊन वाचायला पाहिजे, म्हणून मी हिया करून ते वाचतो आहे, कारण ते शिस्त लागायला पाहिजे पुन्हा. ओके. कारण हल्ली खूप वरवरचं नाही तर पीडीएफ शिवाय काही वाचलं जात नाही. नाही, खरंय खरंय. आणि खूप वेगवेगळ्या विषयांवरची आहे. नेक्सस ही कादंबरी एआय आल्यामुळे आपल्या जगामध्ये काय फरक पडणार आहे याच्यावरती आहे. छावा डेफिनेटली फार सुंदर परफॉर्मन्स आणि खूप पॉलिटिकली इन्स्पायर न होता एक खूप अनबायस चित्र आणि पेट्रिऑटिक चित्र, पण त्या कादंबरीच अशी आहे की त्याच्या शेवटी रडू येतं, तसंच त्या चित्रपटाच्या शेवटी पण खिन्न व्हायला होतं. तुम्ही सायलेन्स घेऊन बाहेर येता. हम्म. आणि असा परिणाम झालेली एवढ्यात तुम्ही कुठला चित्रपट पाहिलेला नाही खरं तर, की जो तुमच्या हवी होतो. ओके. आणि ती कथा, परफॉर्मन्सेस, सगळं त्याच्यातलं चांगल्या वाईट गोष्टी बोलणारी भरपूर लोक आहेत, पण ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप खूप उत्तम आहे त्या चित्रपटाचा असं मला वाटतं. पाताल लोक 2 मध्ये परत कॅरेक्टरायझेशन, स्क्रीन प्लेचा अभ्यास करण्यासारखं मी दुसऱ्यांदा परत बघणार आहे. खूप कमी वेळा असं होतं वेब सिरीज मधलं एकदा कोणी काय केलं, हू डन इट कळलं की मग प्रॉब्लेम येतो. पण ही वेब सिरीज परत बघण्यात येणार आहे त्याच्या सुंदर वेब लिखाणासाठी सिरीज. परत. पाताल लोक. पाताल लोकचा सीझन 1 पण छान होता. मला सीझन 1 सीझन छान होता, सीझन 2 अजून करणं अवघड असतं, पण हो. त्याच पात्रांना घेऊन खूप छान केलं आहे. येस, मला सीझन 2 जास्त आवडला, उलट म्हणजे लोकांना तो रायटिंग वाईज आवडला. सीझन 2 जास्त चांगला आहे. येस येस.
खूप छान त्यांनी गोष्ट लिहिलेली आहे आणि साधी गोष्ट आहे, पण ते ज्या प्रकारे त्याच्या लेयर्स उलगडत जातात एक एक, हो आणि जेव्हा हो एंडला येतो तो अगदी एकदम शेवटचा, जेव्हा तो त्या, सॉरी स्पॉइलर नाही देत, पण तो जो शेवटचा शेवट खूप छान केलाय त्यांनी. हो करेक्ट. येस सर, आता आपलं म्हणजे गप्पा झालेल्याच आहेत सगळ्या. शेवटचा प्रश्न विचारतो की आता तुमचा फ्युचर प्रोजेक्ट काय असणार आहेत, किंवा तुम्ही अजून कुठल्या गोष्टीवर काम करतात, किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी अजून दाखवायच्या आहेत? मला असं वाटतं की थोडंसं जे समाजातलं प्रतिबिंब टेलिव्हिजन मध्ये यायला हवं ते नीट छान पद्धतीने एक्सप्लोअर झालं नाहीये. ते मला असं वाटतं थोडंसं मराठी टेलिव्हिजन वरती तरी यायला हवं. इज रिलेटेबल फॅमिली हॉरर सारखा एखादा जॉनर हँडल करायला मिळाला तर ओके. ज्याच्यामध्ये गूढही असेल, तंत्रमंत्राचा भडकपणा नसेल, पण एक माणसाच्या मनात जी सगळ्यात मोठी भीती आहे, तंत्रज्ञान कितीही आलं, स्ट्रीट लाईट कितीही प्रखर झाले, तरी सुद्धा त्या रात्रीच्या खोलातल्या अंधाराची जी मनात भीती वाटते, किंवा आपल्याला आपल्या डोळ्यांनी चक्षुंनी जे दिसत नाही त्याच्या पलीकडच्या जगाची जी भीती वाटते, असा जॉनर मराठीमध्ये बरेच दिवसात आलेला नाही. तो आत्ताच्या थोड्याशा टेक्नॉलॉजीनी आणि जे पिक्चर क्वालिटी आता टेलिव्हिजनवर दिसते त्या पिक्चर क्वालिटीला एक्सप्लोर करून असा नक्की जॉनर कुठला तरी सणसणीत करायला आवडेल मला. त्याच्याविषयी थोडं काम चालू आहे. हो सर, आम्हालाही सगळ्यांना बघायला आवडेल सर. आणि एखादी वेब सिरीज करावी असं डोक्यात आहे. मराठी हिंदी मला माहित नाही, पण ती थोडीशी ऐतिहासिक इतिहास घडलेल्या घटनांशी निगडीत आहे. असं काही एक प्रोजेक्ट चालू आहे डोक्यात, आणि त्याच्यामध्ये थोडीशी आत्ताची जी वर्णव्यवस्थेवरनाचा जो प्रॉब्लेम आलेला आहे, ती सगळे तो प्रॉब्लेमला एक योग्य सोल्युशन कुठेतरी मिळेल अशा पद्धतीचं काही आपल्या पास्ट हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स मध्ये काही अशा गोष्टी असू शकतील का, असा एक फॅन्टसी हिस्ट्री असा एक तो विषय आहे. ओके. त्याची तयारी थोडी चालू आहे. सुंदर. खूप छान इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत सर, नक्की बघायला आवडतील. खरं तर माझ्याकडे अजून बरेच प्रश्न आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. अतुल सर, मी तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही न्यूज टाईमवर आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, आणि आम्हाला सिरियलच्या विश्वाबद्दल खूप छान माहिती प्रोव्हाइड केली. मी त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. परत आपण एखादा असा मुद्दा आला की आम्ही तुम्हाला बोलू, तेव्हा तुम्ही याल ना न्यूज न्यूज नक्की टाईम मध्ये? नक्की नक्की नक्की. ठीक आहे. थँक्यू. येस. तुम्हाला काही सांगायचंय सर? असे कार्यक्रम करत राहा एवढंच सांगायचं. चांगले आहेत हे, इन्फॉर्मेटिव्ह आहेत. येस. आणि ह्या नवीन जनरेशननी मालिका बघाव्यात आणि मालिका विश्वात प्रवेश करावा एवढंच माझं मत आहे. बघितले आपण कन्झ्युम करत नाही तर आपल्याला कळणार नाही. हे हे नक्की आहे. आपण बँकेत काम करत असताना बँकेत आपलं खातं हवं, तसं येस. आपण टेलिव्हिजन बघायला हवं, तर आपण या क्षेत्रात काम करू शकतो. ऍक्च्युली सर, ऍक्च्युली. ठीक आहे सर. येस, येस थँक्यू. सर, थँक्यू सो मच सर. तर अशा प्रकारे आपला पॉडकास्ट आज झालेला आहे. मंडळी, पुन्हा भेटू परत नवीन विषयासह, परत नवीन विषयासह नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया. मग सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार.